आपला एक जुना व्हिडिओ आहे हॅव हॅज आणि हॅड कसं वापरायचं, त्याला खूप सारे व्ह्यूज येत आहेत. तो टॉपिक अजून थोडासा सिंपल करावा असं मला वाटलं, त्यासाठी आजचा व्हिडिओ मी घेऊन येत आहे. या व्हिडिओमध्ये अजून थोडी सिम्प्लिसिटी म्हणजे पटकन कळेल, त्यातले फरक लक्षात येतील. हॅव हॅज यूज करताना डू डज कधी कधी येतं, कधी कधी नाही येत, तर हे कन्फ्युजन दूर करण्याचा आज मी प्रयत्न करते. ओके, सुरू करूया. हॅव हॅज आणि हॅड त्याचे दोन सेक्शन केले, क्रियापदा विना आणि क्रियापदासह. ओके, म्हणजे पटकन कळेल तुम्हाला. त्याचे दोन प्रकारचे वाक्य बनतात. एक आहे ज्याच्यात व्हर्ब्स आहे, त्याच्यामध्ये व्हर्ब्स असतात, आणि एकामध्ये व्हर्ब्स नसतात. ओके, हॅव घेऊया पहिलं, ज्याच्यामध्ये क्रियापद नाही. बघूया वाक्य एक साधंसं घेऊया आपण. आय हॅव अ कार. काय पाहतोय आपण याच्यामध्ये? हॅव आहे पण क्रियापद नाहीये. तर हे थोड्या वेगळ्या प्रकारचे वाक्य असतात. इथे मुख्य क्रियापद किंवा मेन वर्ब ज्याला आपण म्हणतो ते नाहीये. तर याचा मराठी अर्थ असा आहे, माझ्याकडे एक कारच म्हणूया आपण, कार आहे. चार साखी लिहिण्यात वेळ जाईल म्हणून ते कारच लिहितो. आय हॅव अ कार, माझ्याकडे एक कार आहे, असा त्याचा मराठी अर्थ आहे. अशा प्रकारचे वाक्य नकारात्मक निगेटिव्ह करताना आपल्याला डू नॉट हा एक्स्ट्राचा शब्द त्याच्यामध्ये टाकावा लागतो. आय डू नॉट हॅव अ कार, याचा अर्थ आहे माझ्याकडे कार नाही. ओके, हे पूर्ण लिहित नाहीये, माझ्याकडे कार नाही. एक नाही घेतला तर माझ्याकडे कोणती कार नाही असं आपण म्हणू शकतो. तर हे अशा पद्धतीने चेंज होतं. आता हे क्रियापदासह घेऊन आपण बघूया, तुम्हाला त्यातलं फरक पटकन लक्षात येईल. हॅव क्रियापदासह बघूया. आय हॅव परचेस अ कार. ओके, हेच वाक्य आहे, त्यात फक्त मी एक शब्द ऍड केला. आय हॅव परचेस्ड अ कार, विकत घेतली. ओके, मराठी पण लिहूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अर्थ. मी एक कार विकत घेतली आहे. त्यामध्ये किती फरक पडतो हे बघूया. इथे जेव्हा आय हॅवचं वाक्य असेल त्याच्यानंतर क्रियापद नाही, तर ते वाक्य माझ्याकडे, मला अशा शब्दांनी सुरू होतं. आणि जेव्हा हॅव नंतर क्रियापद घेतलं आपण, मी एक कार विकत घेतली, तिथे एक क्रिया आहे, एक ऍक्शन आहे, ती घडून गेली हे आपल्या तिथे लक्षात येतं. हा त्याच्यातला मुख्य बदल आहे. आता त्याचं निगेटिव्ह करून बघूया आपण. इथे पाहू, आय हॅव नॉट परचेस, पूर्ण लिहित नाही आता, मी कार विकत घेतली नाही असा त्याचा अर्थ आहे. ओके, ह्या पद्धतीने तुम्हाला पटकन लक्षात येऊ शकतं की जेव्हा हॅव नंतर मुख्य क्रियापद नाहीये, तेव्हा त्याचं निगेटिव्ह करताना डू हा एक्स्ट्राचा शब्द घ्यावा लागतो की जो आधीच्या वाक्यात नव्हता. हा इथे हेल्पिंग वर्बचं काम करतो. आणि जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब, सब्जेक्ट, सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद करता, हे सगळं जेव्हा तिथे अवेलेबल असेल तेव्हा एक्स्ट्राचं तुम्हाला हेल्पिंग वर्ब घेण्याची गरज नसते. बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की जे हॅवचे वाक्य आहे किंवा हॅजचे वाक्य ते निगेटिव्ह करताना ते सगळ्या वाक्यामध्ये डू डज घेतात, तर काही वाक्यामध्ये गरज नसते. कुठल्या वाक्यामध्ये गरज नसते? तिथे करता, सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापद, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, हे सगळं जेव्हा असेल तेव्हा एक्स्ट्रा काही घेण्याची गरज नाही. ह्या वाक्यात बघा, सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे, मेन वर्ब नाही. तिथे एक कार, एक नाउन दिसतंय. इथे काहीतरी कमी आहे. जिथे काहीतरी कमी असतं तिथे आपल्याला एक्स्ट्राचे शब्द टाकण्याची गरज असते, जे आहे डू आणि डज. पास्ट टेन्स मध्ये येणार डीड. ओके, सिंपल आहे, व्हेरी सिंपल. त्याचं आपण क्वेश्चन पण बनवून बघूया. ओके, आता इथे आयच्या जागी आपण करता बदलू. डू यू हॅव अ कार? काय बनवलं आपण? प्रश्न. प्रश्न बनवताना सुद्धा आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज पडते. ओके, इथे बघूया. फक्त ती स्वतःलाच विचारायला विचित्र वाटते म्हणून मी करता बदलते फक्त, बाकी काही नाही. हॅव यू
परचेस्ड अ कार क्वेश्चन हे पूर्ण लिहिले नाही मी शॉर्टकट लिहिले. हॅव यू परचेस्ड अ कार, तू कार विकत घेतली आहेस का, असा त्याचा अर्थ आहे. इथे डू यू हॅव अ कार, तुझ्याकडे गाडी आहे का, कार आहे का. सो हा त्याच्यातला बेसिक डिफरन्स आहे. परत एकदा एक्सप्लेन करते मी, म्हणजे इथे खूप वेळ द्यायची गरज पडणार नाही. आय हॅव नंतर मुख्य क्रियापद नसेल तर तुम्हाला डू डज किंवा डीड घेण्याची गरज पडते. ओके, प्रेझेंट साठी हॅव साठी डू, हॅड साठी डज येईल आणि हॅड साठी डीड येईल. आय हॅव, हॅव नंतर मुख्य क्रियापद नसेल तर त्याचं निगेटिव्ह आणि प्रश्न करताना डू ची हेल्प घ्यावं लागेल. आय हॅव आणि हॅव नंतर मुख्य क्रियापद असेल तर एक्स्ट्राचे कुठलेही शब्द ऍड करण्याची गरज नाही. ओके, सो इथे मी लिहिते छोटस एक ट्रिक. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. ओके, जर एखाद्या वाक्यामध्ये सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब हे सगळं असेल तर ते परिपूर्ण वाक्य आहे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही ऍड करू नका. जर एखादं वाक्य आहे जिथे सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे, मेन वर्ब गायब आहे, अशा वेळेला हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते मेन वर्बचं काम करते. थोडंसं डीप ग्रामर बघूया आपण. आय हॅव, जेव्हा हॅव असेल आणि मेन वर्ब नाही तेव्हा हॅव स्वतः मेन वर्बचं काम करतं आणि हेल्पिंग वर्बचं काम कोण करेल, डू. ओके, डूच्या जागी इथं काय बघा, हॅव आहे. इथं हेल्पिंग वर्ब हॅव आहे, इथं हेल्पिंग वर्ब डू आहे. त्यानंतर आपला शब्द आला जो निगेटिव्ह करतो वाक्य, इथे नॉट आहे. दोन्ही ठिकाणी सेम आहे. नॉट नंतर काय आलंय, हॅव, आणि इथे नॉट नंतर काय आलंय, परचेस. नॉट नंतर परचेस म्हणजे वर्ब इथं आला आणि इथंही नॉट नंतर हॅव वर्बचं काम करतं. ही थोडी एक्स्ट्राची गोष्ट आहे जी तुम्ही लक्षात ठेव, नाही कळलं तरी चालते, बट मला सांगावं असं वाटलं म्हणून मी एक्सप्लेन करते. ओके, जर ही जी क्रायटेरिया आहे, एखादं वाक्य पूर्ण नाही करत आहे तेव्हा तुम्ही डू डज डीड. तर पुढचं वाक्य बघूया. हॅज, ही हॅज बुक्स. मराठी लिहूया त्याचं, त्याच्याकडे पुस्तकं आहेत आणि जास्त म्हणून आहेत. ही हॅज बुक्स, त्याच्याकडे पुस्तकं आहेत. हॅजचं वाक्य क्रियापदासह, इथे क्रियापद नाहीये. आता आपण बघतोय क्रियापदासह. हॅज नंतर आलंय नाउन, इथं आपल्याला हॅज नंतर घ्यायचं क्रियापद. ही हॅज रेड बुक्स. याचा अर्थ काय येईल, रीडचा जो पास्ट टेन्स आहे V3 V2 तोच राहणार आहे, त्याला ईडी वगैरे लागत नाही. त्याने पुस्तकं वाचले आहेत. ओके, आय होप यू अंडरस्टूड. ही हॅज बुक्स, त्याच्याकडे पुस्तकं आहेत. ही हॅज रेड बुक्स, त्याने पुस्तकं वाचले आहेत. हा एवढा मोठा जमीन आसमानाचा फरक पडतो जेव्हा हॅज नंतर वर्ब येतंय किंवा नाही येतंय याच्यावर डिपेंड. ओके, याचं आता निगेटिव्ह करून बघूया. इथे क्रायटेरिया फॉलो होतोय का, ही म्हणजे सब्जेक्ट आहे, हॅज म्हणजे हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब नाहीये, बुक्स काय आहे, नाउन आहे, इथे नाहीये. मग आपल्याला इथे काय करायचं आहे, एक्स्ट्राचा शब्द घ्यायचा आहे. तो कुठला आहे, ही हॅज साठी काय येईल, डज. ही डज नॉट हॅव बुक्स. मराठी अर्थ, त्याच्याकडे पुस्तकं नाहीत. आहेच्या जागी आपण फक्त निगेटिव्ह करायचं नाही, मी लिहित नाही ते. ही डज नॉट हॅव बुक्स, त्याच्याकडे पुस्तकं नाही. इथे बदल होते तर बघू. ही म्हणजे काय, सब्जेक्ट आहे. हॅज म्हणजे हेल्पिंग आहे. रेड म्हणजे क्रियापद, हे V3 आहे, यू शुड नो, हे V3 आहे. मेन वर्ब आहे, सगळं आहे ते परिपूर्ण वाक्य, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही ऍड करू नका. ही हॅज नॉट रेड बुक्स, फुल स्टॉप. त्याने पुस्तकं वाचली नाहीत. ओके, मराठी अर्थ, त्याने पुस्तकं वाचली नाही. आता याचा प्रश्न बनवूया. डज ही हॅव बुक्स. ओके, एक गोष्ट सांगायची राहिली, जेव्हा आपण निगेटिव्ह आणि क्वेश्चन बनवतो डज यूज केल्यामुळे परत हॅज नाही घ्यायचं. डज जेव्हा येईल तेव्हा हॅजच्या जागी हॅव लिहिलं. ओके, हॅज परत लिहायचं नाही.
डज ही हॅव बुक्स, त्याच्याकडे पुस्तकं आहेत का? इथे काय येणार? हॅज येईल पुढे. हॅज ही रेड बुक्स, त्याने पुस्तकं वाचली का? दिस इज हाऊ इट इज. ओके, आय होप यू अंडरस्टूड व्हेरी नाईसली. ओके, लास्ट वन घेऊया, पास्ट टेन्स हॅड. लेट्स सी. ही हॅड अ पेट, त्याच्याकडे पाळीव प्राणी होता. मराठी पण लिहून घेऊया. पहिलं मराठी वाक्य गरजेचं आहे. त्याच्याकडे पाळीव प्राणी होता. ओके, ही हॅड अ पेट. इथं बघूया, ही हॅड कुठलं वर टाकतं इथे? सीन. ओके, आपण घेऊया, ही हॅड सीन अ पेट. ओके, त्याचं मराठी अर्थ बघूया. त्याने एक पाळीव प्राणी पाहिला. सीन म्हणजे पाहिला आणि होता. दिस इज हाऊ इट इज. ओके, परत एकदा मराठी वाक्य बघूया आपण. ही हॅड अ पेट, मराठी, त्याच्याकडे पाळीव प्राणी होता. हॅड साठी होता. ओके, ही हॅड सीन अ पेट, त्याने एक पाळीव प्राणी पाहिला होता. ओके, आता याचे निगेटिव्ह आणि प्रश्न बनवूया आपण. याचं निगेटिव्ह काय? आता क्रायटेरिया फॉलो होतं का बघू आपण. ही म्हणजे सब्जेक्ट आहे, हॅड म्हणजे हेल्पिंग वर्ब, आपल्यासाठी सध्या हेल्पिंग वर्ब आहे, आणि नंतर वर्ब नाही. इथे पेट, पेट म्हणजे काय? नाउन, म्हणजे इथे काहीतरी कमी आहे. मग इथे अशा वेळेला आपण काय घेणार? बाहेरचा एक्स्ट्राचा वर्ड घेणार आपण, जो आहे पास्ट टेन्स साठी येणार डीड. ही डीड नॉट, डीड यूज केल्यावर परत हॅड घ्यायचं नाही. ही डीड नॉट हॅव अ पेट. एनी पेट हे पण घेऊ शकतो आपण, ते जास्त योग्य, पण हे समजण्यासाठी मी तेच ठेवते. ही डीड नॉट हॅव अ पेट. ओके, त्याच्याकडे कोणताही पाळीव प्राणी नव्हता, किंवा त्याच्याकडे पाळीव प्राणी नव्हता, असं आपण इथे म्हणू शकतो. इथे आपण एक्स्ट्रा शब्द घेतलाय डीड, जो इथे नव्हता. ओके, ही हॅड सीन हे परिपूर्ण वाक्य. ही म्हणजे काय? सब्जेक्ट, हॅड म्हणजे हेल्पिंग वर्ब, त्यानंतर सीन म्हणजे मेन वर्ब. याच्यामध्ये सगळं आहे, एक्स्ट्राचे शब्द घेण्याची गरज नाही. फक्त नॉट हा शब्द टाका, जो आपल्याला निगेटिव्ह करण्यासाठी कामाला येईल. ही हॅड नॉट सीन अ पेट, त्याने इथे एनी पण चालते. ही हॅड नॉट सीन एनी पेट, त्याने कुठलाही पाळीव प्राणी पाहिला नव्हता. ओके, आणि क्वेश्चन बनवूया. क्वेश्चन बनवताना पण आपल्याला डीडचीच गरज पडेल, कारण ते वाक्य परिपूर्ण नाही. डीड ही हॅव, डीड यूज केलं परत हॅड घ्यायचं नाही. डीड ही हॅव अ पेट, क्वेश्चन मार्क. त्याच्याकडे पाळीव प्राणी होता का? आणि इथे येणार हॅड उचलून पुढे ठेवा, तो बनेल क्वेश्चन. हॅड ही सीन अ पेट, त्याने पाळीव प्राणी पाहिला होता का? ओके, सो दिस इज हाऊ easily you can differentiate between the sentences of have, has and had with verbs and without verbs. ओके, इथे आपण क्रियापदाविना लिहिले, त्याचा अर्थ कसा होतो, ते कसं बदलतो, आणि इथे क्रियापदासह लिहिले, ते कसं चेंज होतं, त्याचा अर्थ काय आहे हे आपण पाहिलं. यामध्ये काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.